नर्सिसेट पार्क दिग्रस श्रीराम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला लागून सरकार मान्य लेआउट मोजकेच प्लॉट शिल्लक स्पॉटवर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र 21,000 रुपये 11 महिन्याची दीर्घ मुदत सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्लॉट बुकिंग करिता संपर्क शैलेश पीर मोबाईल क्रमांक 9284555138 धनंजय सावटे 9359708991 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 6 लाखाची सुपारी घेऊन खून करणाऱ्या दिग्रस व मानोरा तालुक्यातील 8 आरोपींना अटक। देशी दारूची बॉटल, पाण्याची बॉटल, मूग डाळचे पाकिट यावरून पोलीस पोहोचले आरोपीपर्यंत। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीत मौजे 70 माळ जंगल परिसरात अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणाने पाठीवर गळ्यावर चाकूने वार करून दगड टाकून जीवे ठार मारून पोलीस स्टेशन खंडाळा येथे 4/8/2026 रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रेताची पाहणी करतात त्यास कोणत्या तरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी कारणाने गळ्यावर पाठीवर चाकूने तसेच दगडाने जीवेठार मारल्याने सदर मृतक यांची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते। त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसदकडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली। गुन्ह्याची ठिकाणी मिळून आलेली देशी दारूची बॉटलीची बॅच तसेच पाण्याची बाटली, मूगडाळ, रिकाम्या पाकिटची पाहणी करून सदरची देशी दारू, भिंगरी, संत्रा रिकामी बॉटलीवरील बॅच नंबरवरून गुन्ह्याचे घटनास्थळ वाशिम व पुसद रोडवरील हॉटेल, धाबे चेक करून अनोळखी मृतक यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करून मृतक कोणत्या भागातील आहे याची निश्चिती केली। त्यानंतर सदर गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेली ड्रीम कंपनीची रिकामी पाण्याची बॉटल तसेच हिरो कंपनीची मूगडाळ कोणत्या भागात विक्री होते याची माहिती पोलिसांनी घेतली असता सदरचे बाटली हिंगोली जिल्ह्यात विक्री होत असल्याने त्याप्रमाणे मृतकाच्या व त्याची ओळख पटवण्याकामी हिंगोली परिसरात पोलीस रवाना होऊन माहिती घेत असताना सदर गुन्ह्यातील मृतक याचे नाव मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर, वय 35 वर्ष, राहणार सिद्धार्थनगर, हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली असल्याचे तसेच त्याचे नातेवाईकांनी त्यांचे कपडे पाहणी करून ओळखल्याने मृतक यांची ओळख पटवली। त्यानंतर दिनांक 7 ऑगस्ट रोजी सदर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय प्राप्त माहिती केली असता गुन्ह्यातील मृतक यास आरोपी अजय भालेराव, राधा बालेराव, बाबू शेख यांनी ज्ञानेश्वर राठोड यांच्यामार्फत जीवेठार मारण्याकरिता 6 लाख रुपयाची सुपारी देऊन कट रचल्याचे पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड याची गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता सदरचा गुन्हा आरोपी राहुल उर्फ महाराज, मुकिंदा लोखंडे, राहणार वसंतनगर, उमरी तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, श्रावण तुकाराम भावळा, राहणार उमरी बुद्रुक तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, सोमनाथ संगीत हजारे, राहणार शेंदोरा तालुका मानोरा, विशाल अर्जुन राठोड, राहणार शेंदोना तालुका मानोरा, अर्जुन अशोक शेळके, राहणार उमरी खुर्द तालुका मानोरा, दीपक लक्ष्मण जाधव, राहणार मांगकिन्नी तालुका दारवा, शुक्रधन उर्फ सिद्धार्थ संतोष जाधव, राहणार दिग्रस गंगानगर तालुका दिग्रस यांनी केला असल्याचे निष्पन्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। नमूद पथकाने गुन्हा घडल्यापासून वाशिम, हिंगोली, परभणी परिसरात रवाना होऊन अतिशय क्लिष्ट असलेल्या व कोणत्याही पुरावा नसताना अतिशय चिकाटेने पोलीस कौशल्याचा वापर करून ड्रीम कंपनीची रिकामी पाण्याची बॉटल तसेच हिरो कंपनीची मूगडाळ कोणत्या भागात विक्रीत होते याची माहिती काढून पोलीस स्टेशन खंडाळा अपराध क्रमांक 349/2026 कलम 103(1) भारतीय न्याय संविधान गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणून नमूद आरोपी यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद अमर मोहिते, पोलीस निरीक्षक
सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीत घागे, ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, सहाय्यक फौजदार मुन्ना आडे, सहाय्यक फौजदार संतोष भोरगे, सहाय्यक फौजदार राहुल गोरे, पोलीस हवालदार तेजाब रणखाम, पोलीस हवालदार सुभाष जाधव, पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार, पोलीस हवालदार रमेश राठोड, पोलीस हवालदार दिगंबर पिलावन, पोलीस शिपाई महेश वाकोडे, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे, राजेश जाधव व सर्व नेमलेले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कार्यवाही पार पाडली. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.